आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर तब्बल 20 वर्षानंतर गेल्याचं पाहायला मिळालं। आपल्यासोबत सुप्रियाता येत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर मेळाव्याला तुम्ही उपस्थित होता। आज एक आणखीन एक क्षण पाहायला मिळाला महाराष्ट्राला। स्वतः राज ठाकरे आज 20 वर्षानंतर मातोश्रीला गेले। उद्धवजींना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। आणि मला आज खरं तर दुधात साखर म्हणजे उद्धवजी आणि राजजी आज उद्धवजींच्या वाढदिवसाच्या दिवशी कुटुंब एकत्र आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे। सत्ता येते जाते, राजकारण चालू राहील, राहतात फक्त नातीच। आणि आज राज ठाकरे आज उद्धवजींना भेटायला जे गेलेत खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि मला आनंद वाटतोय की महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल ते बघताच आहे तुमच्या चॅनलवर, पण नाती जपली जात आहेत ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे, कारण का हीच आपली मराठी संस्कृती आहे। नाही काय वाटतं आगामी काळात हे दोघं एकत्र येतील का? सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोक प्रतिक्रिया करतात की आता एक दोन्ही भावांना एकत्र आलं पाहिजे। नाही बघा, आले तर आनंदच आहे, कारण राजजींचं जे स्टेटमेंट होतं की आमच्या दोघांच्या मधले जे काय मतभेद असतील किंवा जे काय असेल त्यांचे विषय अंतर्गत ते आपल्याला कोणालाच माहिती नाही, कारण का आपण कोणीच तिथे नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही। पण त्याच्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। मला वाटतं हा जो विचार राजजींनी पहिल्यांदा मांडला आणि उद्धवजींनी त्याला साथ दिली, मला असं वाटतं हा दोघांच्या म्हणजे त्यांचा जो प्रगल्भ अनुभव आहे दोघांचा आणि जी मॅच्युरिटी त्या दोघांनी दाखवली आहे ती खूप कौतुकास्पद आहे। आणि मला असं वाटतं गोल ड्रिव्हन म्हणजे आपण कशासाठी राजकारणात आहोत हे आपल्याला नेहमी त्याची क्लॅरिटी असली पाहिजे। त्याच्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की महाराष्ट्राचं हित हेच आपलं हित आहे आणि ह्याच्यासाठी बाळासाहेबांनी उभं आयुष्य त्यांचं फक्त महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि देशासाठी जे त्याग एवढा मोठा बाळासाहेबांनी केला तीच विचारधारा दोघं पुढे नेऊन जात असतील आणि एकत्रपणे ताकदीने महाराष्ट्रासाठी एकत्र येत असतील तर मी त्याचं मनापासून स्वागत करेन। तर एक धक्कादायक बातमी पुण्यातनं समोर येते। रेव पार्टीचं प्रकरण आहे आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतींना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली। नेमकी काय सत्यता आहे? सत्यता मला माहिती नाही। मला असं वाटतं आपण एकतर रोहिणीताईंच्या नवऱ्याचा तो विषय, त्यामुळे कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात कुणाचेही म्हणजे पार्टनर म्हणजे नवरा असेल किंवा कुणाची तरी बायको असेल किंवा त्याच्यात काही त्यांचं प्रायव्हेट असेल ज्याचा सरकारशी काही संबंध नाही, ते वैयक्तिक पारदर्शकपणे माहिती पोलीस यंत्रणेने दिली पाहिजे। पण नक्की पार्टी काय झाली, त्याचा नक्की रिपोर्ट काय, मला एकच त्या ससूनची काळजी असते बाई, कारण का त्या ससूनच्या रिपोर्ट्सवर हे मी म्हणजे रोहिणीताई मी एकत्र काम करतो म्हणून नाही, कुणाचाही रिपोर्ट तो तुमचा माझा असेल ना तरी ससूनच्या रिपोर्टवर मला नेहमीच प्रश्नचिन्ह असतं। आणि त्याचं कारण असं आहे की डॉक्टरांवर अविश्वास नाही आहे, त्या यंत्रणेवर अविश्वास आहे, कारण का ससूननी ह्या देशाला आणि राज्याला उत्तम डॉक्टर्स दिलेले आहेत। पण आत्ता तिथे जी प्रशासन तिथे काम करतं आहे त्याच्याबद्दल माध्यमांमधून समाजमध्ये म्हणजे प्रचंड अविश्वास आहे। त्याच्यामुळे नक्की काय झालं आहे तिकडे याची आपण वाट बघूया। जर त्या गोष्टी चौकटीतल्या असतील, हा देश कायद्याने चालतो, तुमच्या माझ्या मनमर्जीने चालत नाही, त्यामुळे कायदा जो निर्णय घेईल आणि तो पारदर्शकपणे असावा आणि त्याच्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये एवढीच प्रांजळ इच्छा। ससून व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या संस्थेकडून ही तपासणी व्हायला हवी असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की पहिला रिपोर्ट तर येऊ द्या, नक्की काय झालं ते। इतक्या उलट्या सुलट्या बातम्या येतात, काही करत नाही। मी स्वतः रोहिणीताईंशी बोललेले, रोहिणीताई त्या दिशेने निघाल्या आहेत, काही वकिलांची मदत लागली काही लागत, पण सुप्रिया सुळे स्वतः आणि आम्ही सगळेच ताकदीने त्या महिलेच्या मागे उभं राहणार आहोत। रोहिणी त्यांच्या मागे ताकदीने आम्ही उभे राहणार। मला आश्चर्य वाटते का, कारण मागच्या 4-5 दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं प्रचंड वाद सुरू आहे। हनी ट्रॅपचा राज्यामध्ये मोठा कुठंतरी एक भांडाफोड होऊ शकतो अशी देखील एक शक्यता आहे। अशा वेळी एकनाथ खडसे जे हे प्रकरण बाहेर काढू इच्छित होते त्यांच्या जावेला अटक होती। मी तुम्हाला सांगू, हे दुर्दैव आहे आणि मी खूप जड अंतःकरणाने म्हणते की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं नाही। राजकारण आम्ही तू मे आमची चालू द्या, पण कोणीच म्हणजे आम्हीही कुणाच्या नाही आणि समोरच्यानी नाही, कुटुंब ह्याच्यात फार आम्ही कोणीच कुणाच्या पडू नये या मताची मी आहे। चुका होत असतात, त्याला हा देश आहे, त्याला कायदा नियम आहे, पण त्याला जेव्हा राजकीय रंग लागतो त्याच्यामुळे मला अस्वस्थ वाटतं, कारण महाराष्ट्राचे पोलीस, महाराष्ट्राचे संस्कार, महाराष्ट्राची पद्धत
ही खूप नेहमीच संस्कारी राहिली. आणि गेल्या 1 महिन्यामध्ये मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाला झालं आहे तरी काय. आणि सगळ्यांची म्हणजे आम्ही सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी मी घेईन की आम्ही सगळ्यांनी, म्हणजे मी फक्त म्हणणार नाही की देवेंद्रजींनीच ती घ्यावी, सुप्रिया सुळेही त्या राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे, मीही आणि आमच्या संघटनेने, आमच्या मित्रपक्षांनी, आम्ही सगळ्यांनीच. आणि म्हणून मी जेव्हा विधानभवनमध्ये जी दुर्दैवी घटना झाली त्याच्यानंतर मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, चर्चा करूया. आम्ही दिल्लीत अनेक वेळा जर एखादी अशी घटना झाली तर ओम बिर्लाजी जे आमचे स्पीकर आहेत हे ऑल पार्टी मीटिंग बोलवतात, चर्चा होते आणि मग आम्ही काहीतरी मार्ग काढतो. तसंच महाराष्ट्राला करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. रोहिणीताईंचा सत्ताधारी आता राजीनामा मागतायत. प्रवीण दरेकरांना काही वेळापूर्वीच आता म्हटलं आहे की हा ट्रॅप असण्याची काही शक्यता नाही, स्वतः ते त्या पार्टीमध्ये होते, त्यामुळे आता रोहिणीताईंना राजीनामा दिला पाहिजे. रोहिणीताईंचा काय संबंध याच्याशी? रोहिणीताईंचा नवरा आहे ना त्याच्यात, कोणाचाही नवरा. ते काही मला वाटतं एक तर इन्क्वायरी झाली पाहिजे त्याची, एक. दुसरी की रोहिणीताईंचा नवरा तो करतोय, मग बायकोचं काय आहे? हे अगदी दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने बायकांच्याबद्दल, म्हणजे माधुरीताई मिसाळ, काल माधुरीताईंनी एक निर्णय घेतला, एक मीटिंग घेतली, तर त्यांना पत्र पाठवण्यात आलं की काय तुमची, कसं काय तुम्ही केलं. त्या आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच काम करत होत्या. काल माधुरीताई मिसाळांनी मीटिंग कशी घेतली अशी तुमच्या चॅनलवर बातमी होती. आज रोहिणीताईंच्या नवऱ्याने एखादी गोष्ट केली, माहिती तर येऊ द्या. आणि रोहिणीताईंचा काय संबंध त्याच्याशी? एखादी महिला जर सक्षमपणे उभी राहत असेल तर या पुरुषांना का त्रास होतो त्याचा? मला कळत नाही. एक लढाऊ महिला काहीतरी करते, तिच्या नवऱ्याकडून चूक झाली का नाही हा अजून रिपोर्ट यायचा आहे. त्याच्या आधीच एका महिलेचा राजीनामा देतात का? कारण का ती स्वतःच्या पायावर उभे. मी पक्ष नाही म्हणून मी माधुरीताईंचाही उल्लेख केला, कारण का माधुरीताई असतील किंवा रोहिणीताई असतील, दोघी महिला आहेत आणि कर्तृत्ववान महिला आहेत. ही पुरुषाची मक्तेदारी चालणार नाही अशी. माणिकराव कोकाटेंचा अद्याप राजीनामा झालेला नाही. नाही, मला असं वाटतं मंगळवारी होणार आहे अशी दिल्लीत खबर आहे. दिल्लीमधले भारतीय जनता पक्षाचे बरेच खासदार मला भेटले, त्यांनी मला असं सांगितलं की मंगळवारी ठरलं आहे बऱ्याच जणांचं घ्यायचे. आणि हा राजीनामा काही वैयक्तिक नाही. अनेक वर्ष मीही माणिकराव कोकाटेंबरोबर काम केलेलं आहे, पण हा विषय त्यांचा किंवा पक्षाचा किंवा विरोधकांचा नाही आहे. हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा विषय. जर तुम्ही आमच्या महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणणार असाल तर तुम्हाला त्या पदाचा राहण्यात अधिकार नाही. तुम्ही दिल्लीमध्ये होतात, तुम्ही एक गोष्ट नमूद केली की अनेक खासदार येऊन भेटतायत आणि ते काय नेमकं हे पत्त्यांचं प्रकरण आहे ते विचारतायत. महाराष्ट्राची एकंदरीतच देशभर बदनामी झाली असं वाटतंय? अर्थातच झाली, सगळ्याच राज्यात, सगळ्या राज्यातले. कारण काय होतं, आता तुमची जी चॅनल्स आहेत ना ही सगळ्या भाषेंमध्ये असतात. आणि काय होतं, तुम्ही आता एक बातमी चालवली की ती त्या भाषेत ट्रान्सलेट होऊन लगेच जाते आणि नुसती जात नाही, व्हिडिओ जातात, ट्रान्सलेशन जातात. आणि मी बघते ना, कारण का त्यांनी ज्या बातम्या मला दाखवल्या, मग गुजरात असेल, पंजाब असेल, ओडिसा असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, अरे तेलंगणा असेल, तुम्ही मला फक्त नाव सांगा, मी तुम्हाला मॅच करून देते कुठल्या खासदारांनी किती वेळा मला प्रश्न विचारले. कारण का त्यांना असं वाटतं की एकीकडे आम्ही दिल्लीत जेव्हा जातो, आणि हे तर प्रधानमंत्र्यांसाठी गेले ना तिकडे, प्रधानमंत्री काय म्हणतात की संसद हे मंदिर आहे, लोकशाहीचं मंदिर आहे. तसंच असेंब्ली पण लोकशाहीचं मंदिरच आहे ना. मग ज्या प्रधानमंत्र्यांना तुम्ही, माननीय प्रधानमंत्र्यांचं पण ऐकत नाही ते आणि पत्ते खेळत बसता. तुम्ही मला सांगा, तुम्ही आणि तुमचा कॅमेरा. रमी नव्हतं, मी रमी खेळतच नव्हतो. आता म्हणजे तुम्हाला सांगू का, ह्या आजकालच्या जमान्यात तर उलट कधीतरी ना हात जोडून म्हणलं माझ्याकडून चूक झाली ना तर लवकर सुटेल प्रश्न. ते त्या व्हिडिओमध्ये पत्ते हलवताना दिसत आहे. कशासाठी? कधी कधी ना चूक होते, माणसं आहोत आपण, मी रोज चुका करते, पण जेव्हा ती चूक आपण परत परत करतो ती चूक नसते, तो चॉईस असतो. आणि एखादी चूक झाली, शेवटी माणसं होतं आपण, होऊ शकते ना, माझ्याकडून होऊ शकते, तुमच्याकडून होऊ शकते, या कॅमेरामॅनकडून होऊ. त्यावेळीस आपण म्हणलं की बाबा माझी चूक झाली, मी नव्हतं करायला पाहिजे, तर विषय आधीच संपला असता. शेवटी माणसं आहोत नाही का, समाजात राहतो आपण. लाडक्या बहिणींचा एक विषय सध्या जोरदार चर्चेत आहे. 34 लाख महिला आता बेदखल होत आहेत अशा पद्धतीची माहिती आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये एकाच घरामध्ये 2 लाभार्थी आहेत किंवा पुरुषांना देखील लाभ घेतला अशा पद्धतीची माहिती आहे. निवडणुकीआधी एक चित्र, नंतर निवडणुकीनंतर दुसरं चित्र. मी काल पण मागितली, कारण का 21 कोटी रुपये पुरुषांना गेलेत, प्लस या महिला, म्हणजे 6 लाख महिला, 6.5 लाख महिला आणि कितीतरी हजार पुरुष, असं दोन्ही मिळून म्हणजे जवळपास 7-8 लाख लोक त्या यंत्र, 26 लाख टोटल हे बाहेर पडणार या सिस्टममध्ये. तर मला सांगा 26 लाख लोक ही आलीच कशी याच्यात? आता मला सांगा, तुम्ही पण फॉर्म भरता ना सरकारी,
तेव्हा तुमचं एक जर काहीतरी कमी जास्त झालं रिजेक्ट होतो की नाही फॉर्म. मग लाडकी बहीण योजनेचं सॉफ्टवेअर ज्यांनी केलं तो गुन्हेगार आहे ना. तर त्याची SIT लागली पाहिजे. तो निर्णय कोणी घेतला की त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचा, फॉर्म भरायचा, फॉर्म भरायचे कॉन्ट्रॅक्ट्स कोणी घेतले, त्याची पूर्णपणे SIT लावा, त्याची ED आणि CBIची इन्क्वायरी करा. ही झालीच पाहिजे. कारण काही पैसे तुमचे माझे नाही आहेत, हे कष्टकरी महाराष्ट्रातल्या टॅक्स पेअरचे पैसे आहेत जे चुकीच्या लोकांना वाटले. त्याच्यामुळे ह्याची पारदर्शकपणे पहिला टप्पा म्हणजे सॉफ्टवेअर कोणी डिसाईड केलं, ते कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं आणि कुणाला दिलं, याच्या सगळ्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिली पाहिजे. नाही दिली तर मी स्वतः कोर्टात जायचा निर्णय घेतला आहे. कारण का ह्याच्यात भरडला जातो आहे सामान्य माणूस. ही फसवणूक झाली. कोणीतरी महाराष्ट्र सरकारलाच पुछे. खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी इन्क्वायरी लावली पाहिजे. कारण का कुठलीही स्कीममध्ये आता किती सोपं झालं आहे. एवढं AIच्या जगामध्ये 26 लाख लोक खोटे भरले. हा माझा डेटा नाही, हा तुमचा डेटा आहे, सरकारचा डेटा आहे. आता कसं कळलं? मग सॉफ्टवेअरमध्ये काय बदल झाला? हा कुछ तो गोलमाल आहे, दाल में कुछ बहुत काला आहे. काही शेवटचा प्रश्न, तुम्ही काही वेळापूर्वी एक ट्विट केलं आहे आणि म्हाळुंगे आणि हिंजवडी या परिसरात ही जी मंडळी कामाला जाते IT मधली त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी द्या अशी मागणी केली. नेमकं काय कारण आहे? नाही, एक तर सातत्याने आम्ही बघतोय की तिथला ट्रॅफिक हा भयंकर अडचणीचा प्रश्न झाला. गेली 1-1.5 वर्ष मी सातत्याने त्याचा फॉलोअप करते. आणि माझी विनंती आहे त्या एरियातल्या लोकांना सगळ्यांना की वर्क फ्रॉम होम म्हणजे हायब्रिड मॉडेल करता येईल का. म्हणजे सगळे जे 5 दिवस जातात त्याच्याऐवजी काही 3 दिवस, काही 2 दिवस, काही 1 असं काही हायब्रिड मॉडेल जर सगळ्यांनी मिळून ठरवलं हिंजेवाडी इंडस्ट्रियल असोसिएशननी तर तिथला लोड कमी होऊ शकतो. तिथे 5-6 शाळा आहेत. त्या शाळा म्हणजे एखादी शाळा जर 8:30ला भरली तर दुसरी 8:45ला, तिसरी 9ला असं करून तिथल्या बसेसचा ट्रॅफिक कमी करू शकतो. कोणीतरी तिथे मांडी घालून बसून हे केलं पाहिजे. मी स्वतः केलं असतं पण आम्हाला मीटिंगला पण बोलवत नाहीत सरकार. एका पण हिंजवडीच्या मीटिंगला मी माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री सगळ्यांना पत्र लिहिली. उदय सामंतांना लिहिलं. बिचारे उदय सामंत मदत करतात. ते उदय सामंत एकटेच आहेत जे आम्हाला मदत करतात. पालकमंत्री नाही करत? पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की नाराज झाले ते. आता ते काय तिथे बोलले मला माहिती नाही. पण हिंजवडीला गेल्या 15 दिवसात 2 वेळा पालकमंत्री गेले. ह्याच्या मी अतिशय विनम्रपणे पालकमंत्र्यांचे आभार मानते की गेल्या 15 दिवसात 2दा ते गेलेत आणि त्यांनी बघितली आहे जी परिस्थिती मी गेले 1.5-2 वर्ष बोलते ते माननीय पालकमंत्र्यांनी स्वतः पाहिली. ह्याचा मला समाधान आहे. त्याच्यामुळे माझ्या खूप अपेक्षा आहेत की माननीय मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली, माननीय पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतली तर आमची इच्छा आणि त्याच्यातूनच शाळेचे थोडंसं कमी जास्त वेळ करणं किंवा हायब्रिड मॉडेल करणं की हायब्रिड म्हणजे एखादा दिवस यायचं नाही. हे जर करणं शक्य असेल वर्क फ्रॉम होम तर हे सगळे ट्रॅफिकचे प्रश्न सुटेस्तवर 1-1.5 वर्ष मेट्रोचं काम, रस्त्यांची कामं हे सगळं होईस्तवर हे जर हायब्रिड मॉडेल केलं तर लोकांची एफिशियन्सी वाढेल. 1 तास जायला 1 तास यायला ती 2 तास वाचतील. तेवढं चांगलं काम तो माणूस त्याच्या टेबलवरनं करेल. म्हणजे हायब्रिड मॉडेल आणि एखादा दिवस जरूर यावं पण त्यांनी ठरवून करावं. तर वर्क फ्रॉम होम करावं अशी माझी सरकारला आणि सगळ्या त्या तिथल्या सगळ्या कंपनीजला माझी विनंती आहे. मी सगळ्यांना पत्र लिहिलं आहे. ताई, धनगडांच्या बाबतीत नेमकं काय झालंय? काय चर्चा आहे सध्या? रोकठोक असं म्हणताय, रोकठोक संजय राऊतांना लिहिलंय, मोदींनाच बसवलं आणि मोदींनाच त्यांना काढून टाकलं. तुमचे जे दिल्लीचे रिपोर्टर आहेत त्यांना सगळं खरं माहिती आहे. मी एवढ्यासाठीच बोलत नाही आहे की जरी काही गोष्टी माहिती असल्यानं त्या पदाचा एक मान असतो. त्यामुळे दुर्दैव आहे आम्हाला वाटलं की हा धनगडजींचा विषय नाही आहे, हा या देशाच्या व्हाईस प्रेसिडेंटचा विषय. पद खूप मोठं आहे, उपराष्ट्रपती खूप मोठं पद आहे. हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने ज्या काही गोष्टी झाल्या ह्या अस्वस्थ करण्यासाठी एवढ्यासाठीच आहेत की ज्या पद्धतीने झाल्या त्या 2-3 तासातच सगळा खेळ झाला. पण तुमच्या कधी कधी काही गोष्टींना सगळ्या गोष्टी ओठावर नसतात आणायच्या. विरोधकांना बोलायचंच नाही. बोलायचं नाही. त्या पदासाठी मी बोलत नाही. म्हणजे व्हाईस प्रेसिडेंटच्या पदाचा मान म्हणून मी या विषयावर बोलत नाही. विरोधकांना बोलायला संधी दिली आणि त्यामुळे त्यांना पदावरून घालवलं अशी खूप चर्चा आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आता तुम्हाला तुमच्या दिल्लीच्या रिपोर्टरला सांगा स्टोरी करायला, त्यांना सगळं माहिती आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.